नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अर्थव्यवस्था मेंटरशिप बॅचमध्ये. या बॅचचं विशेष एवढं मजबूत आहे की आपण या विषयाअंतर्गत डायरेक्ट 41 टॉपिक सब टॉपिकमध्ये डिवाइड केलेले आहेत. कोणत्या विषयाचा अभ्यास करू, कोणत्या टॉपिकचा अभ्यास करू, त्या टॉपिकमधला कोणता घटक करू, ह्या सगळ्याचं कन्फ्युजन इथं दूर केलेलं आहे. कंप्लीट अर्थव्यवस्था 15 मार्कासाठीचा पूर्व परीक्षेचा टार्गेट आहे. आणि यामध्ये आतापर्यंत गेल्या 7 वर्षात आयोगानं ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत असे सगळे टॉपिक फक्त प्रीचे नाही, मेन्सचे सुद्धा आपण त्याच्यात कव्हर केलेले आहेत. आणि या सगळ्या टोटल टॉपिकची संख्या 41 आहे. आणि ह्या 41 टॉपिकचं आपण डे बाय डे नियोजन करून त्याच्यावर टेस्ट घेतोय, टेस्टचं विश्लेषण घेतोय आणि त्या टॉपिकला कंप्लीट पूर्णपणे प्रिपेअर्ड करण्याच्या उद्देशानं रिव्हिजन सुद्धा करून घेतोय. याप्रमाणे आपण आत्ता 4 ऑगस्ट पासून आपण हे टार्गेट प्रोग्राम सुरुवात करतोय. 4 ऑगस्ट पासून हे तुम्हाला सगळ्यांना नियोजन आहे. पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा. राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक तुम्ही सगळ्यांनी 4 ऑगस्ट रोजी रीड करायचा आहे. तुम्ही अभ्यासाला घ्यायचा आहे. हा एक विषय, त्यातले पण तुम्हाला हार्डली एखादा तास दीड तास वाचायचं आहे. तुमच्या अभ्यासाच्याच नियोजनाचा एक भाग दररोज फक्त आणि फक्त एखादा तास दीड तास वाचा. आणि ते याप्रमाणे 4 तारखेला तुम्ही हा संपूर्ण टॉपिक कव्हर करणे अपेक्षित आहे. 4 तारखे दिवशी 4 तारखेला संध्याकाळी याच्यावर टेस्ट येतील, 2 टेस्ट. 4 तारखेला एक टेस्ट येईल, 5 तारखेला एक टेस्ट येईल. आणि 4 तारखेला तुम्ही केलेला अभ्यास आणि तुम्ही सोडवलेली टेस्ट याच्यावर 5 तारखे दिवशी पेपरचं विश्लेषण सुद्धा ते येऊन जाईल. नेक्स्ट डेला विश्लेषण येत असतं. त्यानंतर सेकंड सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र हे टॉपिक वाचायचं. आता तुम्ही वाचत असलेल्या नोट्समध्ये टॉपिक नसेल, तुमच्याकडे त्याचे नोट्स नसतील, तुमच्या पुस्तकात तो टॉपिक नसेल, हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मी दिलेला टेस्ट पेपर हा त्या टॉपिकला पूर्णपणे कव्हर करेल असा पेपर असणार आहे. आणि त्यासोबत त्याचं विश्लेषण असणार आहे. त्यामुळे त्या टॉपिकवर तुम्ही तयारी केली नसेल किंवा तुम्ही काही वाचलं नसेल तरी काही टेन्शन नाही, कारण त्यामध्ये त्या टॉपिकचा कंप्लीट डेटा कव्हर करता येईल, अभ्यास पूर्ण करता येईल. याप्रमाणे मी घेणार आहे. 5 ऑगस्टला हा टॉपिक वाचायचा. आता हा अतिशय लहान टॉपिक आहे, अर्धा तासामध्ये होण्यासारखा आहे. पण इकडे जर वेळ लागला तर तो टॉपिक इथं नेक्स्ट डेला म्हणजे 5 तारखेला पण करू शकता. आर्थिक वृद्धी विकास लहान टॉपिक आहे. 6 ऑगस्ट दारिद्र्य हा टॉपिक थोडासा मोठा आहे. मग दारिद्र्य या टॉपिकचा काही पार्ट इथं वरती पहिल्या दिवशी पण घेऊ शकता, आर्थिक वृद्धी विकासासोबतही करू शकता. 7 ऑगस्ट रोजी. त्यानंतर बेरोजगारी लहान टॉपिक आहे. ह्या बेरोजगारीच्या दिवशी थोडं दारिद्र्य बाकी राहिलं असेल तर बेरोजगारी दिवशी करा, पण ह्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि याप्रमाणे 8 ऑगस्ट पर्यंतचं हे आपलं नियोजन आहे. 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही एवढे टॉपिक वाचायचं आहे. आणि त्याच्यावर मी किती टेस्ट घेतो तुम्हाला? 2, 3, 4, 5, 6 आणि 7 टेस्ट पेपर इथंपर्यंत कंप्लीट होतील आहे. म्हणजे जवळपास 70 क्वेश्चनचा सराव, त्याचं विश्लेषण, रिव्हिजन या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्या टॉपिकला कंप्लीट कव्हर करून दिलं जाईल. यानुसार इथून पुढे डे बाय डे नियोजन असणार आहे एकूण 45 डेज पर्यंत. हे बघा, असे एकूण प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. भांडवल बाजार, वित्तीय बाजार, आरबीआय, बँकिंग, चलन पैसा, चलनवाढ, भाववाढ, सीपीआय, कृषी, उद्योग, सेवा, सहकार, असं आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारलाय आतापर्यंत असा कुठलाच टॉपिक ठेवला नाही, तेही मेन्स सहित. कारण आपल्याला प्री नंतर मेन्सचा जीएसचा अभ्यासच नाही करायचा आहे, नंतर ओनली इंग्लिश मराठीचा अभ्यास करता यावा एवढ्या पद्धतीने. आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवहारतोल, परकीय व्यापार धोरण, आयात निर्यात, गुंतवणूक, फेरा, फेमा, 91 धोरण, एलपीजी धोरण, रुपया परिवर्तन, अवमूल्यन, वर्ल्ड लेवलवरच्या जागतिक संघटना, पायाभूत सुविधांचा विकास, केंद्राच्या राज्याच्या सरकारी योजना, अर्थसंकल्प केंद्राचा राज्याचा, अर्थसंकल्प आर्थिक पाहणी केंद्राची राज्याची आणि करंट अफेअर्स आहेत. एकूण 41 टॉपिक आहेत. असा कुठलाही टॉपिक ठेवला नाही की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारला आपण तयारी नाही केली किंवा पेपर नाही सॉल्व्ह केला. आणि ह्या 41 टॉपिकवर आपण 90+ टेस्ट घेणार आहोत.
आणि त्यानंतर हे टॉपिक 1-2 1-2 एकत्र करून अशा 20 मार्काच्या सुद्धा 20 टेस्ट घेणार आहोत आणि त्यासोबत कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टही घेणार आहोत 100 मार्काच्या आणि त्याच्यावर आयोगाचे PYQ सुद्धा आहे. हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयात देत आहे. त्याचं मुख्य कारण आहे आपल्या या गट कच्या पूर्वपरीक्षेमध्ये महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला अतिशय गरिबातल्या गरीब परिस्थितीमध्ये जगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून रिव्हिजन केलं असलं, पेपर जरी सॉल्व्ह केला असलं तरी त्या विषयाचे 15 पैकी 15 मार्क पोहोचवण्याच्या लेवलची तयारी व्हावी. कारण कोणतेही पेपर एक टेस्ट जरी लावायचे म्हणले तरी आपल्याला 400-500 रुपये लागतात. एवढे 100 पेपर सॉल्व्ह करायचे म्हणजे आपण कल्पना करू शकतो की किती पैसे आणि किती वेळ लागू शकतो. पण तुम्हाला प्रत्येकाला विषय कुठलाही केला असेल, क्लास कुठलाही केला असेल, क्लास कुठलाच केला नसेल, अजून काहीच अभ्यास केला नसेल, अभ्यास सुरू केलाच नसेल, अभ्यास झालाय पण झालाय असं वाटत नसेल, पेपर सॉल्व्ह करावा असं वाटतंय पण पेपर सॉल्व्ह होतच नसतील, नियोजन खूप करतोय पण इम्प्लिमेंटच होत नसेल, नेक्स्ट डेला काय करावायचं टाइम टेबल ठरत नसेल, टॉपिक कुठले करू हे कळत नसेल, ह्या सगळ्याची जबाबदारी आता माझी आहे. इथून 45 डेजमध्ये मी टॉपिक देतोय, त्याच्यावर टेस्ट देतोय आणि त्याप्रमाणे रिव्हिजन करून घेतोय. तर ऑलवेज ऑल वेनं आपण सगळेजण प्रिपेअर्ड राहू आणि मजबूत 15 पैकी 15 पॉलिटी, 15 पैकी 15 इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयाची परफेक्ट तयारी करायची आहे. तीही 1 मंथ बिफोर. आपल्याला गट कच्या पूर्वपरीक्षेच्या अगोदर मजबूत तयार राहायचं आहे. कारण एवढं सराव करायचं आहे की त्या पेपरमध्ये प्रश्न फक्त बघून उत्तर आले पाहिजे, वाचायची गरज नाही पडली पाहिजे. एवढ्या क्विक आन्सरसाठी आपल्याला तेवढा सराव लागतो, तेवढं पेपरची प्रॅक्टिस लागते आणि आपल्या माइंडसेटमध्ये सुद्धा तसा ॲटिट्यूड यावा लागेल तर त्या विषयाची कमांड आपल्या हातामध्ये येऊ शकेल. आणि पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सची आयोगाची एक विशिष्ट लँग्वेज आहे, एक माइंडसेट आहे. मिस्टेक करायला मजबूर करेल अशी एक भाषा पद्धती वापरली आहे, ज्यामुळे परीक्षेत चुका होतात. आणि गट क म्हणून लाईटली घेण्याचा ऑप्शन नाही, कारण ओनली टेन्शन प्रीचं नाही, टेन्शन जास्त मेन्सचं आहे. मग मेन्सचं टेन्शन घ्यायचंच आहे तर GSचं घेऊ, जेणेकरून मला आत्ता मेन्सच्या अभ्यासासोबत प्रीचा अभ्यास केला तर प्रीची पण तयारी कंप्लीट होईल आणि मेन्सची पण तयार होईल. यामुळे आत्ता मी प्रीचाच फक्त अभ्यास नाही करणार आहे, मेन्सचा पण अभ्यास GSचा एवढ्या मजबूत लेवलला करेल की त्या माध्यमातून आपल्याला मॅक्झिमम आउटपुट घेता येईल. हा अप्रोच आहे आणि इथून कन्सिस्टंटली मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही याला डेली फॉलो करायला विसरू नका आणि या कोर्सला जॉईन करण्यासाठी आपला पेरा इन्स्टिट्यूट हा ॲप डाउनलोड करा. खाली लिंक दिलेली आहे, लिंकवरून जर कोर्स जॉईन झाला नाही तर खाली फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला कोर्सची लिंक मिळेल आणि कोर्स जॉईन करता येईल. आणि याप्रमाणे तुम्हाला टेस्ट पेपर डाउनलोड करता येतील, सेव्ह करता येतील आणि लेक्चर दररोज फक्त 10 ते 15 मिनटं 20 मिनटाचा असणार आहे, पण त्या टॉपिकला मजबूत प्रिपेअर करून देण्याच्या उद्देशानं असणार आहे. याप्रमाणे मी तयार आहे, तुम्ही तयार राहा, वेळ वाया घालवू नका. काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. 4 तारखे दिवशी अभ्यास करा. या 4 तारखे दिवशी केलेल्या अभ्यासाचं एक्सप्लेनेशन 5 तारखे दिवशी मिळेल. नेक्स्ट डेला त्याचं एक्सप्लेनेशन डिस्कशन होईल. 1 डे बिफोर तुम्ही अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू.